नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लॉकडाऊनमुळे मला तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही आणि म्हणूनच मी हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत आपण सगळे 9वी मध्ये तुम्ही पास झालात आणि आपण 10वी मध्ये प्रवेश घेतला आहे। पण मग 9वीला जर आपण 9वीचा इतिहास पाहिला तर आपल्याला माहिती आहे की या 9वीच्या इतिहासामध्ये आपण गेल्या वर्षी काय शिकलो, तर 1960 नंतरच्या घडामोडी आपण पाहिल्या। त्याच्यानंतर आपण इतिहासामध्ये वेगवेगळे शोध पाहिले, नवनवीन विज्ञान तंत्रज्ञान त्यांची प्रगती पाहिली। त्यानंतर भारतापुढील अंतर्गत आव्हाने पाहिली, बदलते जीवन पाहिले। असं आपण प्रचंड असा सगळा अभ्यास केलेला आहे। पण मग ह्या वर्षीचा 10वीचा इतिहास जो काही आहे हा याच्याहून वेगळा आहे का की काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा ह्या वर्षीचा जो इतिहास आहे हा फार वेगळा आहे। म्हणजे इतिहास म्हणजे काय असं जर कोणी आपल्याला विचारलं तर आपण काय सांगतो की भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची योग्य प्रकारे केलेली जी मांडणी असते ती म्हणजे इतिहास, बरोबर आहे। मग हा इतिहास जो आहे या इतिहासाचा आपल्या वर्तमानाशी काय संबंध आहे, त्याचप्रमाणे आपल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक अगदी या संबंधांपासून अगदी आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत राजकीय प्रक्रियांचं स्वरूप इतका विशाल आणि व्यापक आशय जो आहे हा तुमच्या यंदाच्या 10वीच्या पुस्तकामध्ये असा व्यापक आशय आपल्याला पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे जर तुम्ही या 10वीच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळे थोर समाजसुधारक, त्याचप्रमाणे आपल्याला दिसत आहेत मोनालिसाचं तैलचित्र हे आहे मित्रांनो। त्यानंतर पुस्तकांचं गाव, तर हे पुस्तकांचं गाव आपण आजकाल टीव्हीवरती सुद्धा बऱ्याच वेळा बघतो की जाहिरात, हे पुस्तकांचं गाव आहे। त्याचप्रमाणे हा आपला ताजमहल, वेगवेगळी चित्र इथे आपल्याला पाहायला मिळतात, नाणी, राजमुद्रा। तर असं हे जे पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे त्याची आपण ओळख करून घेतली। तर मित्रांनो, आपलं हे जे यंदाचं 10वीचं पुस्तक आहे हे गेल्या वर्षीचं पुस्तक आहे एका मुलीचं जे माझ्याकडे आता आहे। त्याच्यानंतर प्रस्तावना, नेहमीप्रमाणे पुस्तकाची सांगड घातलेली आहे, सुरुवात आहे। त्याच्यामध्ये एकूण आपल्याला 9 पाठ आहेत आणि 9 पाठांचा अंतर्भाव या पुस्तकामध्ये केलेला आहे। त्यानंतर आपण आता प्रत्यक्ष पहिला पाठ जो आहे या पहिल्या पाठाला सुरुवात करणार आहोत। तर आपला जो पहिला मुद्दा आहे, पहिला पाठ आहे, त्या पाठाचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। तर इतिहास लेखन व इतिहास असा जर आपण मित्रांनो विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की इति अधिक हास। मग इति म्हणजे काय, तर इति म्हणजे गत, इति म्हणजे काय, गत। आणि हास म्हणजे काय, तर हास म्हणजे अभ्यास। म्हणजेच काय, गतकाळाचा अभ्यास। तर हा गतकाळाचा अभ्यास म्हणजे घडून गेलेल्या काळाचा अभ्यास हा इतिहासात करावा लागतो। याचाच अर्थ गतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहेत या घटनांची क्रमशः संगती लावावी लागते आणि क्रमवार लावल्यानंतर त्या घटनांचं आपल्याला आकलन करून घ्यावं लागतं। मग इतिहासामध्ये आता जर तुम्ही विचार केला तर आदिमानव कसा होता की तो भटकंती करायचा, भटकंती करून शोधून कंदमुळे खायचा आणि कालांतराने त्याला असं ज्ञात अवगत झालं की त्याला असं कळलं की नाही की आपल्याला ह्यातून खूप त्रास होतो की मग तो नदीच्या किनारी शेती करायला लागला, शेतीचं तंत्र विकसित केलं की पहिल्यांदा तो भटकायचा पण नंतर त्याला स्थिरता आली आणि त्यानंतर कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली की पहिले तो एकटा राहायचा, मग तो समूहाने राहायला लागला। म्हणजेच हे सगळं काय आहे की कशी त्याच्यामध्ये क्रमशः आपण सांगितलं की घडून गेलेल्या घटना याची क्रमवार संगती आणि त्या संगतीचं आकलन करून घेणं। मग इतिहासात याच गोष्टीला सगळ्यात जास्त महत्व आहे आणि हे आकलन करून घेणं यासाठी इतिहासामध्ये संशोधन, अभ्यास ज्या गोष्टी आहेत तर संशोधन, अभ्यास याला खूप महत्व आहे। पहिल्यांदा काय करावं लागतं, संशोधन करावं लागतं, संशोधन केल्यानंतर लेखन करायला लागतं आणि लेखन केल्यानंतर अभ्यास करावा लागतो। ही जी गोष्ट आहे
तर इतिहास आत्ताच आपण पाहिलं की अखंडितपणे चालू राहणारी प्रक्रिया आहे की तिच्यामध्ये खंड पडत नाही. आता मी तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, लक्षात घ्या की भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत, गतघटना आहेत, या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचं आकलन करून घेणं आणि हे आकलन करून घेण्यासाठी आपल्याला इतिहासामध्ये संशोधन, अभ्यास या पद्धतीने या गोष्टींना महत्व द्यायला लागतं. तर लक्षात आलं तुमच्या पहिला माझा मुद्दा. त्यानंतर आता समजा आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. आता सायन्स आपण कसं शिकणार की वैज्ञानिक शाखांमध्ये काय असतं की वैज्ञानिक शाखांमधली सत्यता जर मला पडताळून बघायची आहे तर ही सत्यता पडताळून पाहण्यासाठी मी प्रायोगिक पद्धत किंवा मी निरीक्षण पद्धतीला जास्त महत्व दिलं जातं. म्हणजे समजा आता मला सांगा की आपण पाहिलं की एखादं केमिकल आहे, प्रयोगशाळेमध्ये लॅबमध्ये आपण प्रत्यक्ष गेलो आणि एक केमिकल दुसऱ्या केमिकलमध्ये टाकलं तर काय तयार होऊ शकतं, असं आपण तिथे प्रत्यक्ष प्रयोग करतो, त्यानंतर निरीक्षण करतो. म्हणजे प्रायोगिक आणि निरीक्षण पद्धतीला तिथे वाव आहे. पण मग इतिहासामध्ये प्रायोगिक पद्धत, निरीक्षण पद्धत चालते का? तर नाही. कारण समजा उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानाची बोटे कापली. आता शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानाची बोटे कापली हे जर आपण पाहिलं तर मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला सिद्ध करून दाखवते आणि मी तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये नेलं. पण ही घटना सत्य आहे, त्याचे अनेक दस्तऐवज आहेत, कागदपत्र आहेत, पुरावे आहेत की ते आपल्याला माहिती आहे की ही घटना सत्य आहे. पण तुम्हाला मी सांगितलं की प्रयोगशाळेमध्ये नेते आणि तुम्ही निरीक्षण करा, तर ते शक्य आहे का? नाही मित्रांनो. आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की आपण या पद्धतीच्या आधारे आपल्याला जरी प्रत्यक्ष निरीक्षण पद्धत आणि प्रायोगिक पद्धत याचा वापर करता येत नाही, सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम जसे विज्ञानामध्ये या निरीक्षणातून मग ठरवता येतात किंवा हे नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येतात, तसे हे सार्वकालिक किंवा सार्वत्रिक नियमांना इतिहासामध्ये वाव नाही. इतिहासामध्ये हे नियम सिद्ध करता येत नाही, कारण निरीक्षणच करता येत नाही. घडून गेलेली जी घटना आहे तिथे आपल्याला प्रत्यक्ष जाता येत नाही. तर कळलं तुम्हाला, प्रायोगिक पद्धत आणि निरीक्षण पद्धतीबद्दल मी सांगितलं, जी विज्ञानामध्ये सत्यता पडताळून पाहण्यासाठी आपण वापरतो, ती इतिहासामध्ये वापरता येत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे की दस्तऐवज. मग तुम्हाला सगळ्यांना माहितीये की सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज जो आहे, म्हणजे आताच मी सांगितलं की आपल्याला विज्ञानाप्रमाणे इथे संधी नाही की निरीक्षण करणं किंवा प्रयोग करणं. मग म्हणून आपण कशावरती विश्वास ठेवतो? आपले प्रयोग काय, तर जे दस्तऐवज आहेत, लिहून ठेवलेले आहेत, पुरावे आहेत, या पुराव्यांचा आपण अभ्यास करतो आणि म्हणूनच मग आपण सत्यता वगैरे इतिहासातली पडताळून पाहतो. पण मग हा अभ्यास करण्यासाठी, हे वाचन करण्यासाठी हे पुरावे किती जुने आहेत, या पुराव्यांमध्ये असणारी भाषा कोणती, त्यानंतर त्याच्यामध्ये आता इतिहासामध्ये मोड लिपीचा वापर केला जातो, तर ह्या लिपीचं ज्ञान पाहिजे. पण मग ही लिपी, ही भाषा ही कळणार कशी? त्याच्यासाठी इतिहासामध्ये इतिहासकाराची गरज असते. मग हा जो इतिहासकार आहे, कुणाची गरज असते मित्रांनो? तर इतिहासकार म्हणजेच इतिहासातला तज्ञ, की हा तज्ञ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा पडताळून पाहत असतो. आणि मग अक्षरवाटिका एक आहे की अक्षरवाटिका म्हणजे काय? अक्षराला असणारं वळण. आता ही जी ऐतिहासिक लिपी आहे, लँग्वेज आहे, तिला वळण कसं आहे, तिच्यामधलं तेव्हाच्या काळामधलं की अधिकारदर्शक मुद्रा कशी आहे, तो कागद जो यूज केलेला आहे, जो आपल्याला पुरावा सापडलाय, तो कागदाचा प्रकार कोणता आहे, तो कागद किती जुना आहे, तर आपण बघतो कागदाला येणारा येलोइशपणा म्हणजे पिवळा, किंवा अशा घटनांमुळे अशा प्रकारे आपल्याला कळू शकतं की काय आहे. त्यानंतर लेखकाची भाषा शैली कशी आहे, त्याने पूर्वीच्या कोणी लिहिलेलं जे आहे त्याची भाषा शैली कशी आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींची जाणीव जी आहे ही इतिहासकाराला करून घेण्यासाठी त्या दस्तऐवजांचा नीट अभ्यास करावा लागतो, त्याचं ज्ञान आकलन करून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतरच तो इतिहासकार किंवा इतिहास तज्ञ जो असतो तो काय करतो, तर ऐतिहासिक संदर्भांचे विश्लेषण करतो. मग आता हे विश्लेषण जो करतो, हे विश्लेषण केल्यानंतर त्या विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील जी माहिती आहे तिच्या विश्वासार्हतेची त्याला पडताळणी देखील करावी लागते.
आणि हे सगळं केल्यानंतर त्या गोष्टी खऱ्या आहेत हे तो सगळ्यांसमोर आणतो. म्हणजे आपण डोळे झाकून विश्वास ठेवत नाही, तर इतिहासकार तज्ज्ञ त्या सगळ्याचा अभ्यास करतो, तौलनिक विश्लेषण करतो आणि त्यानंतर त्या गोष्टी समोर येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा की आता आपण काय पाहणार आहोत की आता आपण काय काय पाहिलं, गतकाळात घडलेल्या घटना पाहिल्या, त्यांच्या आपण इतिहासावरती इतिहास जो आहे त्या पुराव्यांवर कसा विश्वास ठेवतो, आपण विज्ञानाचा आधार घेत नाही, आपल्याकडे प्रायोगिक पद्धत नसते, निरीक्षणाला वाव नसतो, हे सगळं आपण आता पाहिलं. त्यानंतर भाषा, लिपी, कशा प्रकारे कागद आहे तो, अशा प्रकारे सगळ्याचा अभ्यास कसा त्याला करावा लागतो इतिहास तज्ज्ञाला, या सगळ्याचा अभ्यास आपण पाहिला. आता इतिहास तज्ज्ञ किंवा इतिहासकार हे सगळं करतो, पण हे कशाच्या आधारे, कोणत्या पद्धती आहेत, हा अभ्यास करण्यासाठी तो कोणत्या संशोधनाच्या पद्धती वापरतो, तर इतिहासाची मांडणी कशी केलेली आहे, त्या संशोधनाच्या पद्धती कोणत्या आहेत, त्या सगळ्या इथे दिलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे उपलब्ध ऐतिहासिक माहिती जी आहे, म्हणजे इतिहासातील माहिती जी आपल्याला उपलब्ध झालेली आहे तिचे संदर्भ तो तपासतो, संदर्भ तपासावे लागतात. दुसरी की इतिहासाची जी काही साधनं आहेत या साधनांचे चिकित्सक संशोधन करणं. मग चिकित्सक संशोधन करणं म्हणजे काय, तर ही इतिहासाची साधनं आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे की कुठल्या काळातली, कधीची असतील, तर चिकित्सक. त्यानंतर संभाव्य परिकल्पना मांडणं, म्हणजे हे घडलं असेल, हे कसे, हे काय, कुठून घडलं असेल, तर त्याची परिकल्पना मांडणं. त्याच्यानंतर ऐतिहासिक संदर्भांशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणं, म्हणजे ऐतिहासिक संदर्भ जे आहेत या सगळ्या संदर्भांशी निगडीत योग्य प्रकारे त्या प्रश्नांची मांडणी करणे. त्याच्यानंतर पुढे आहे की विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ. मग स्थल कालात्मक संदर्भ म्हणजे काय, तर वेगवेगळ्या ऐतिहासिक घटना ज्या घडून गेलेल्या आहेत, ह्या घटना कधी घडल्यात, कोणत्या काळात घडल्यात. बघा इसवी सन पूर्व वगैरे इसवी सन कालावधी तुम्हाला इतिहासामध्ये प्रत्येक घटनेमध्ये काल दिलेला असतो. म्हणजे का हा काल आपल्याला कसा सापडतो की ह्याच काळामध्ये 1900 त्याच काळामध्ये हे किंवा 1600 1400 ज्या काळातला असेल, कारण तो काल इतिहासकारांनी अभ्यास करून दिलेला असतो. आणि म्हणजेच स्थल कालात्मक, स्थल घटना कुठे घडलेली आहे, म्हणजे वेगवेगळ्या इतिहासात घडलेल्या घटनांचा स्थल कालात्मक संदर्भ जो असतो तो त्याच्यामध्ये दिलेला असतो. त्याचप्रमाणे ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या संकल्पनात्मक चौकटी असतात त्यांचं आपल्याला आकलन करून घ्यावं लागतं. अशा वेगवेगळ्या पद्धती आपण पाहतो. त्यानंतर ऐतिहासिक माहिती आहे, ही ऐतिहासिक घडून गेलेली माहितीचं संकलन करावं लागतं, म्हणजे ती गोळा करावी लागते. ऐतिहासिक बदल जे असतात त्यांना कारणीभूत असणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत त्यांचं स्वरूप अधोरेखित करावं लागतं. विश्लेषणात्मक तुलना करावी लागते, म्हणजे तौलनिक विश्लेषण करावं लागतं, तुलना करून घ्यावी लागते एकाची दुसऱ्याशी. म्हणजेच आता आपण जी काही इतिहासाची मांडणी मित्रांनो पाहिली, इतिहास अभ्यास संशोधनाच्या ज्या पद्धती पाहिल्या, या सगळ्यातून आपल्याला असं लक्षात येतं की ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासावे लागतात, ह्या संदर्भांचं चिकित्सात्मक विश्लेषण करावं लागतं, संशोधन करावं लागतं, त्यातले जे बदल असतात माहितीचं संकलन करावं लागतं. तर ह्या सगळ्या काय आहेत, तर ह्या सगळ्या पद्धती आपण आता इथे पाहिल्या आणि त्याची डिटेलमध्ये माहिती पूर्ण पुस्तकामध्ये पुढे दिलेलीच आहे. त्याच्यानंतर आता इतिहासकार हे सगळं करतोच, पण वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत प्रमुख, की ह्या संस्था आणि वेगवेगळ्या संघटना म्हणजे ज्ञानशाखा, ह्या संस्था आणि ज्ञानशाखा काय करत असतात, तर इतिहास संशोधनाचं काम करत असतात. म्हणजे काय, तर संशोधन म्हणजे नक्की काय, तर पुरातत्व विभाग माहितीच आहे की संशोधनाचं काम करणार. अभिलेखागार, आता आपला अभिलेखागार विभाग जो आहे तो दिल्लीला आहे, बरोबर आहे की इथे दस्तऐवजाचं जतन करून ठेवलं जातं. त्याचप्रमाणे हस्तलिखितांचा अभ्यास केला जातो, पुराभिलेखांचा अभ्यास केला जातो, अक्षरवाटिका शास्त्र, मग अशी मी सांगितलं की अक्षराला असणारं वळण,
भाषा रचनाशास्त्र, भाषेचा उगम, त्याची उत्पत्ती कधी झाली, केव्हा झाली, कशी बदलत गेली भाषा. नाणकशास्त्र म्हणजे एखादं नाणक, समजा नाणं सापडलं तर त्या नाण्यावर ती जी मुद्रा आहे त्याच्यावरती कोणत्या राजाचं नाव आहे, किती, बघा नाण्यावरती साल पण असतं, कधी कधी किती साल असतं, किती सालातलं आहे, कोणत्या राजाच्या काळामधलं आहे, लिपी कोणती आहे, या सगळ्याचं आपल्याला ज्ञान ते नाणकशास्त्र पाहिल्यानंतर लक्षात येतं. वंशावळींचा अभ्यास, मग वंशावळ म्हणजे काय, सपोज शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज, महाराजांनंतर शहाजी महाराज, ही झाली वंशावळ. म्हणजे वंशावळ किती सालातली, काय, कशी, ह्या सगळ्या गोष्टी. आता आपण काय पाहिलं की या सगळ्याचा अक्षरवाटिका, भाषा रचनाशास्त्र असेल, पुरातत्व, अभिलेखागार, ह्या सगळ्याचा अभ्यास जो आहे हा कोण करतं, तर वेगवेगळ्या ऐतिहासिक ज्या संस्था आहेत आणि ज्ञानशाखा आहेत, या सगळ्यांना हा सगळा अभ्यास केल्यानंतर, सत्यता पडताळून आल्यानंतरच आपल्यासमोर ही पुस्तकं, हा इतिहास हा येतो आणि मग आपण त्याचा अभ्यास करतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत, आपला पहिला मुद्द्याला सुरुवात करतोय की इतिहास लेखनाची परंपरा. प्रास्ताविक झाली. आता इतिहास लेखनाची परंपरा म्हणजे हा जो इतिहास आहे हा कधीपासून, ही परंपरा इतिहास लिहायची परंपरा कधीपासून सुरू झाली, तर मित्रांनो इतिहासामध्ये उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करायला लागतं. मग अशीच सांगितलं, पुरावे आहेत, नुसतं पुरावे आहेत म्हणून आपण विश्वास नाही ठेवत, तर त्यांचं इतिहासकार काय करतो, त्या पुराव्यांचं पहिलं चिकित्सात्मक संशोधन करतो. म्हणजे भूतकाळातून घडून गेलेल्या घटना ज्या आहेत या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण आता पाहिलं. आणि लेखन पद्धतीला कशा प्रकारे महत्व आहे इतिहासात हे सुद्धा पाहिलं. तर इतिहासाची चिकित्सात्मक मांडणी करणाऱ्या संशोधकालाच इतिहासकार असे म्हटले जाते. प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, इतिहासकार कोणाला म्हटले जाते, तर आता आपण काय पाहिलं की चिकित्सात्मक मांडणी जी असते ती करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. अर्थातच इतिहासाची जी मांडणी आहे ही मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या घटना ज्या आहेत यातील प्रत्येक घटनेची नोंद करणे हे काही इतिहासकाराला शक्य होत नाही. की ज्याने लिहिलेलं आहे इतिहास, ज्याने कोणी लिहिलेला आहे त्याला इतिहासातील प्रत्येक घटनेची नोंद करता येणे शक्य आहे का, नाही. पण मग त्याला, ज्याने इतिहास लिहिलाय त्याला त्यात इंटरेस्ट ज्या गोष्टींमध्ये आहे, सपोज त्याला तेव्हाच्या धार्मिक गोष्टींवरती भर द्यायचा आहे, किंवा त्याला शौर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या कथाच लिहायच्या आहेत तेव्हाच्या राजांच्या, तर तो त्याच्यावरती अधिक भर देईल. म्हणजे इतिहासातील प्रत्येक गोष्टीची नोंद होईलच असे नाही. बरं, या इतिहासकाराला वाचकांपर्यंत काय पोहोचवायचे आहे, त्या इतिहासकाराची आवड काय आहे, या गोष्टींवर देखील हा इतिहास अवलंबून असतो. त्यानंतर आपण पाहतो की या वैचारिक दृष्टिकोन आहे, या सगळ्या निवडलेल्या घटना, त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन, या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली ठरवत असतात. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला तो इतिहासकाराची लेखनाची शैली समजते मित्रांनो. त्यानंतर आता मला सांगा की भारताची संस्कृती आहे ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की किती प्राचीन संस्कृती आणि जगातील श्रेष्ठ संस्कृती आहे. मग ही संस्कृतीचा उगम कुठून झालाय, तर हडप्पा संस्कृती. अगदी आपण 5वी-6वी पासूनच शिकलो की हडप्पा संस्कृतीतून भारतीय संस्कृतीचा उगम झालाय. आणि हडप्पा संस्कृती ही खूप प्राचीन संस्कृती आहे. अशाच आणखीन एक आपल्याला इथे संस्कृती बघायची आहे की जगभरातील प्राचीन संस्कृती ज्या आहेत या संस्कृतींमध्ये इतिहास लेखनाची परंपरा पूर्वी नव्हती, परंतु या लोकांची भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा या लोकांना नव्हती का, तर असं म्हणता येणार नाही. जिज्ञासा, जाणीव प्रत्येक पिढीला आहे. बघा, तुम्हाला मला पण इतिहासामध्ये काय घडलंय हे जाणून घ्यायची जिज्ञासा आहे. मग प्रत्येक जगातील जे काही देश आहेत त्या देशातील प्रत्येक देशाचा इतिहास आहे. फक्त हा इतिहास कोणी कमी लिहिलेला आहे, कोणी जास्त लिहिलेला आहे, तर या इतिहासामध्ये थोडाफार फरक आहे. मग हा इतिहास लिहिलेलाच फक्त आढळतो का, फक्त पुरावे जे आहेत तो लिहिलेला आपण पाहतो, पण आणखीन कोणत्या माध्यमातून आपण इतिहास ओळखायला मदत झालेली आहे, तर ओव्या,
लोकगीते, पोवाडे, वेगवेगळी गुहाचित्रे जी आपल्याला दिसतात. आपण पर्यटक म्हणून जेव्हा फिरायला जातो तेव्हा आपल्याला तिथे वेगवेगळ्या लेण्या दिसतात. या लेण्यांवरती लिपी, भाषाशैली अशा असंख्य पुरावे आहेत. फक्त कागदीच पुरावे नव्हे तर आपण जे डोळ्यांनी पाहू शकतो असे देखील असंख्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला मोठमोठ्या गुहांच्या द्वारे, चिन्हांच्या द्वारे आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. तर ही जे आहे हे सगळं जे आहे ह्या जगभरातील संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अतिप्राचीन काळापासून आहेत आणि त्या आपल्याला या पुराव्यांमुळे आपल्याला संस्कृती ओळखायला मदत झालेली आहे. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांच्या साधनांचा उपयोग केला जातो. आता तुम्हाला मी सांगितलं की गुहाचित्रे आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत पुराव्यांच्या. मग असाच मी तुम्हाला अजून एक पुरावा सांगणार आहे की फ्रान्समध्ये जे लुव्र संग्रहालय आहे मित्रांनो, या फ्रान्समधील लुव्र संग्रहालयामध्ये खूप प्राचीन, सर्वाधिक प्राचीन असा एक शिलालेख आहे. आणि आता शिलालेखाचं सांगायचं झालं तर आपण लुव्र संग्रहालयातला पाहू शिलालेख. पण मला सांगा की तुम्ही आता कोण आहात की अलिबाग तालुक्यातील नागाव हायस्कूलचे विद्यार्थी. या नागाव हायस्कूलचे तुम्ही विद्यार्थी आहात. तुम्ही मला सांगा की तुमच्या परिसरात आजूबाजूला शिलालेखाचं तुम्हाला कुठे शिलालेख आहे? तर आता तुम्ही माझ्या समोर नाही आहात, त्यामुळे संवाद होऊ शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आपलं जे अक्षी आहे, तर अक्षी हे गाव आहे छोटस. या अक्षी गावामध्ये जर आपण गेलो तर तिथे प्राचीन एक शिलालेख आहे आणि हा शिलालेख मित्रांनो 2.5 बाय 1.5 फुटाचा आहे. या शिलालेखावरती जी लिपी आहे, तुम्ही जाता येता पाहायचा आहे तो शिलालेख सगळ्यांनी. त्या शिलालेखावरची लिपी जी आहे ती देवनागरी लिपी आहे. अशा प्रकारे त्या शिलालेखावरती इतिहासकालीन माहिती लिहिलेली आहे. तर मित्रांनो असा हा शिलालेख आहे. मग ह्याला शिलालेख म्हणतात की दगडावरती जे कोरीव काम केलेलं असतं बघा. म्हणजे आपले पूर्वज जे होते हे खूप पिढ्यांपूर्वीचे लोक किती हुशार होते की तो शिलालेख आज 1289 वर्षापूर्वीचा आहे मित्रांनो. आणि इतक्या वर्षापूर्वीचा इतिहास जो शिलालेख आहे त्याच्यावरती लिहिलेलं कोरीव काम आजही आपल्याला वाचायला मिळत आहे. म्हणजे शिलालेखाची तुम्हाला कल्पना येते की शिलालेख कसा असतो. असाच शिलालेख फ्रान्समधील लुव्र या संग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. फार प्राचीन आहे तो आणि त्याचं चित्र जे आहे हे फ्रान्समधील लुव्र या शिलालेखाचं चित्र दिसते इथे. आणि इथे आपल्याला पाहायला मिळते की या चित्रामध्ये ढाल आणि भाला घेतलेले हे जे सैनिक आहेत, हे ढाल आणि भाला घेतलेले सैनिक आहेत. या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आहे आणि पुढे जो सेनानी आहे तो त्यांचं नेतृत्व करत आहे. म्हणजेच आपण जर लक्षात येईल आपल्याला की ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची जी पद्धत आहे, या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात जी झालेली आहे ही किती पुरातन सुरुवात आहे की मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. या ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करायची सुरुवात लक्षात आली. मगाशी हा प्रश्न होता की लिखित नोंदी कधीपासून सुरुवात झाल्या असतील करायला, तर ह्याचा पहिला उगम जो झालेला आहे तो सुमेर संस्कृतीमध्ये झालेला आहे असं आपल्याला सद्य परिस्थितीत तरी म्हणता येईल. आता सुमेर राज्यामध्ये होऊन गेलेले राजे आहेत, राण्या आहेत, त्यांच्या कहाण्या आहेत, तिथल्या संघर्षांच्या कहाण्या आहेत. ती सगळी वर्णने तत्कालीन तेव्हाच्या शिलालेखांमध्ये जतन करून ठेवलेली आहेत. म्हणजे शिलालेखांमध्ये इतकी प्राचीन माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळू शकते. त्याप्रमाणे सर्वाधिक प्राचीन शिलालेख जो आहे तो सुमारे 4500 वर्षापूर्वींचा जो आहे, याच्यामध्ये सुमेरमधील 2 राज्य जी होती, या 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची वर्णने जी आहेत, ही युद्धांची वर्णनांची नोंद केलेला असून तो फ्रान्समधील लुव्र, आता मी जो तुम्हाला म्हटलं, या जगप्रसिद्ध संग्रहालयामध्ये त्याची नोंद आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आलं शिलालेख हा किती महत्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे थांबत आहोत. नमस्ते.